नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदाचा पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न बघा IMP आणि PYQ प्रश्न आहेत, जे की बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, कन्नड ही भाषा कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? कन्नड बघा ही भाषा कर्नाटक या राज्यामध्ये बोलली जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय, बॉम्बे हाय. बघा बॉम्बे हाय बघा हे काय आहे? खनिज तेल क्षेत्र आहे. तर हे कोणत्या समुद्रामध्ये आहे? बॉम्बे हाय बघा कोणत्या समुद्रामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बॉम्बे हाय बघा हे खनिज तेल क्षेत्र अरबी समुद्रामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, बेसॉल्ट हा खडक कोणत्या प्रकारचा खडक असतो? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. बेसॉल्ट हा खडक कोणत्या प्रकारचा खडक असतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बेसॉल्ट बघा हा खडक आग्नेयजन्य खडक या प्रकारचा तो खडक असतो. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारलंय लोकसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत? योग्य उत्तर काय असेल? 48 बघा मतदारसंघ आहेत लोकसभेचे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा, वाशिम हा जिल्हा विचारलाय कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा वाशिम हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. वाशिम बघा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 6वा, पुरंदर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पुरंदर बघा हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 7वा या ठिकाणी काय विचारलाय, भाटघर. बघा भाटघर या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भाटघर बघा या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? एसाजी कंक जलाशय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा बघा या ठिकाणी काय विचार, उरण. बघा उरण हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? बघा या ठिकाणी चंद्रपूर, रत्नागिरी, रायगड, सोलापूर. उरण हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? रायगड या जिल्ह्यामध्ये बघा उरण हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प येतो. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रपती राजवट. बघा राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? राष्ट्रपती राजवट बघा यांच्या संबंधीचं कलम 356 बघा हे कलम राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी बघा काय विचारलाय, गडचिरोली आणि बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात? मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणती वने आढळतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? उष्णकटिबंधीय सदाहरित वने बघा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या बघा पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण बघा आपल्याकडे बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणा बघा हे मुंबई उच्च न्यायालय बघा भरती IMP बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी साक्षर जिल्हा यापैकी कोणता आहे? बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षर जिल्हा यापैकी कोणता असेल? नंदुरबार जिल्हा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी दुसरा काय विचारलाय, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण. बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? आंबोली या ठिकाणी पडतो. बघा आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली बघा हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी काय विचारलाय, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करा. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर काय असेल? 1 नोव्हेंबर बघा सन 1956 बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलं आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? बघा योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्राचा बघा राज्यपक्षी हरियाल महाराष्ट्र राज्याच्या ठिकाणी राज्यपक्षी आहे. प्रश्न क्रमांक 5 मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? मिठागरांचा जिल्हा. योग्य उत्तर काय असेल, बघा रायगड या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 बघा काय रायगड हा जिल्हा विचारला कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर योग्य उत्तर काय असेल, रायगड बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7 मकरंदगड. बघा मकरंदगड हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अशा बघा प्रकारचा प्रश्न आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, मकरंदगड बघा हे शिखर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे? बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत, पूर्णा, भीमा, वैनगंगा, तापी. कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे? योग्य उत्तर काय असेल, भीमा बघा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? योग्य उत्तर काय पाहिजे, कोल्हापूर ते पणजी बघा फोंडा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र राज्याच्या बघा आग्नेय दिशेला कोणतं राज्य आहे? बघा महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणतं राज्य असेल? छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, गोवा. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला बघा तेलंगणा हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सागरेश्वर. बघा सागरेश्वर बघा हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सागरेश्वर बघा हे सांगली जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 12 नॅशनल हायवे क्रमांक बघा 50 खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या बघा नॅशनल हायवे क्रमांक 50 कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई, दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, कलकत्ता, मुंबई, आग्रा. नॅशनल हायवे क्रमांक 50 कोणत्या ठिकाणी आहे? बघा पुणे, नाशिक यांच्या दरम्यान बघा नॅशनल हायवे क्रमांक 50 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर. बघा जवाहरनगर हे काय आहे? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल, भंडारा जिल्हा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत? बघा या ठिकाणी राज्य विचारले, महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल, 6 राज्यांचा बघा या ठिकाणी सीमा आहेत. प्रश्न क्रमांक 15 मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे बघा तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तानसा बघा हे धरण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गणपतीपुळे. बघा गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली. बघा गणपतीपुळे बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा या ठिकाणी काय विचारलंय, धुळे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, धुळे बघा हे शहर बघा याचं योग्य उत्तर कोणतं असेल, धुळे बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर पांझरा नदीच्या काठावर आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 विल्सन बंधारा. विल्सन बंधारा कोणत्या नदीवरचा बंधारा आहे? याचं योग्य उत्तर काय असेल, विल्सन बघा बंधारा हा प्रवरा नदीवरचा. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. कृष्णा आणि कोयना. बघा कृष्णा आणि बघा कोयना यांचा संगम बघा प्रतिसंगम बघा सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा सातारा जिल्ह्यामध्ये होतो, पण कोणत्या ठिकाणी होतो? बघा तो संगम कराड या ठिकाणी बघा कृष्णा आणि कोयना यांचा संगम हा कराड जिल्हा सातारा या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 20 पंढरपूर येथे बघा अर्धवर्तुळाकार चंद्रासारखी आकार धारण करणारे बघा चंद्रभागा नदी म्हणजेच कोणती नदी असेल? बघा पंढरपूर या ठिकाणी अर्धवर्तुळाकार चंद्रभागा नदी म्हणजे कोणती नदी असेल? चंद्रभागा नदी म्हणजे भीमा नदी होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सूर्यग्रहण नेहमी कोणत्या दिवशी होत असते? बघा सूर्यग्रहण विचारले नेहमी कोणत्या दिवशी होत असते? योग्य उत्तर काय असेल, सूर्यग्रहण बघा नेहमी हे अमावस्येला होत असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तेलबियाचं उत्पादन होत असते? बघा सर्वात जास्त तेलबियाचं उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होत असते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, जळगाव बघा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तेलबियाचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक 23 ज्वारीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये बघा अग्रेसर राज्य कोणतं राज्य आहे?
बघा महाराष्ट्र राज्य बघा देशामध्ये ज्वारीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा केरळ. बघा केरळ या राज्यामध्ये कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वाधिक होत असते? केरळ राज्यामध्ये बघा रबर, कॉफी. बघा कॉफीचं सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यामध्ये होत असते. तर केरळ राज्यामध्ये विद्यार्थी मित्र बघा रबराचं सर्वाधिक उत्पादन बघा केरळ राज्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक 25. बघा काय विचारलं आहे, थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे? बघा थायलंडची राजधानी कोणती आहे? बघा सायाम, जकार्ता. जकार्ता कुठली आहे? इंडोनेशिया. इंडोनेशियाची राजधानी कोणती आहे? जकार्ता. बघा थायलंडचे बघा बँकॉक बघा हे शहर थायलंड या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 26. भारतामधला पहिला रेल्वे मार्ग कोणता आहे? भारतामधला बघा पहिला रेल्वे मार्ग कोणता असेल? बघा मुंबई ते ठाणे बघा भारतामधला जो पहिला रेल्वे मार्ग आहे. सन बघा 1853 या वर्षी बघा भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा. भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान हा लॉर्ड स्टॅनले यांना तो मिळाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा. मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती? मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली होती? मद्रास प्रांतामध्ये विचारले. मग डॉक्टर ॲनी बेझंट बघा यांच्या नेतृत्वामध्ये होम रूल चळवळ ही सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 29. आपलं बघा राष्ट्रीय गीत वंदे मातरम. बघा वंदे मातरम बघा आपलं काय आहे? राष्ट्रीय गीत आहे. तर वंदे मातरम विचारले कशामधून घेतलेलं आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ बघा या कादंबरीमधून आपण वंदे मातरम गीत हे घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30. स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव खालीलपैकी काय आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. स्वामी विवेकानंदांचे बघा मूळ नाव काय होते? बघा त्यांचं मूळ नाव काय होते? नरेंद्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? पंतप्रधानाचा बघा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो. प्रश्न क्रमांक 32. सर्वोच्च न्यायालय. बघा सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? संसद, द पार्लमेंट ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 33 बघा काय विचारला आहे. राज्यसभा अर्थविषयक विधेयक असेल तर जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेवू शकते? बघा राज्यसभा एखादं बघा अर्थविषयक बघा विधेयक असेल तर ते जास्तीत जास्त 14 दिवस बघा ते रोखून ठेवू शकते. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने लोकसभेचा बघा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? बघा अशी कोणती एक घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? तर ती 42वी बघा घटना दुरुस्ती होती. प्रश्न क्रमांक 35. वन्यजीव संरक्षण अधिनियमन. वन्यजीव बघा संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला होता? योग्य उत्तर काय असेल? वन्यजीव बघा संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा बघा याचं योग्य उत्तर काय असेल? वन्यजीव बघा संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन 1972 या वर्षी बघा तो अस्तित्वात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या किती आहे? बघा कलम 51 बघा मूलभूत बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण कलम आहे. भारतीय राज्यघटनेचं बघा कलम 51 हे मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम आहे. मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या किती आहे? तर मूलभूत कर्तव्याची एकूण संख्या या ठिकाणी 11 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. 52 कशी. 52 कशी बघा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? बघा योग्य उत्तर काय असेल? 52 कशी बघा हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी तो काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? शेतकरी संघाची स्थापना कोणी केली होती? डॉक्टर पंजाबराव देशमुख बघा यांनी शेतकरी संघाची त्यांनी स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा. महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 40. सन 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती? बघा सन 2011च्या जनगणनेनुसार बघा 382 बघा चौरस किमी एवढी या ठिकाणी लोकसंख्येची घनता होती. प्रश्न क्रमांक पुढचा. बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.
सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बघा गणित, बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.